तर शेतकरी मित्रांनो, आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव प्रतीक्षित आहे ते म्हणजे शेतकरी बांधवांची कर्जमाफी। जसं की महायुती सरकारने आपल्याला वचन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत, शेतकऱ्यांचा 7/12 हा कोरा करणार आहोत। आणि आता ज्या ठिकाणी महायुती सरकार हे बहुमताने निवडून आलेलं आहे, तर त्या ठिकाणी आता हे वचन पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे। मात्र महायुती सरकारमधील कुठलाही नेता या विषयावरती बोलायला तयार नाही किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती बोलायला तयार नाही। आणि आपण जर या कालावधी म्हणजे निवडणूक झाल्यानंतरचा जो कालावधी आहे तो कालावधी जर पाहिला किंवा त्या मधील जर स्टेटमेंट पाहिलं सर्व नेत्यांचं, तर असंच वाटतंय की शेतकरी कर्जमाफी करण्याची सरकारची कुठल्याही प्रकारचं धोरण नाहीये किंवा सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाहीये। आणि याचसाठी आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील बरेच शेतकरी नेते जे आहेत तर ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला भेटतात। आणि आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे शेतकरी कर्जमाफी होण्यासाठीचे आंदोलने होत आहेत। आणि हे आंदोलन जे आहे तर हे आंदोलन सर्व शेतकरी बांधवांसाठीच आहे। सर्व शेतकरी बांधवांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे। मित्रांनो, असं होतं की शेतकरी बांधव कधीच कुठल्या कार्यासाठी म्हणजे शेतकरी बांधव स्वतःसाठी कधीच एकत्र येत नाहीये। आणि त्यामुळे जर आज कुठला वर्ग मागे राहिला असेल तर तो फक्त आणि फक्त शेतकरी वर्ग आहे। या उलट जर आपण शिक्षक वर्ग असेल, त्यानंतर अंगणवाडी सेविका असतील, त्यानंतर डॉक्टर म्हणजे कुठलेही सरकारी योजना असतील किंवा सरकारी पदाधिकारी असतील, तर यांचं जर आपण नेतृत्व पाहिलं तर यांच्यामध्ये जर त्यांना जर काही प्रॉब्लेम्स आले तर त्यांची सर्व संघटित होतात, एकत्र येतात आणि त्यांचे प्रॉब्लेम सरकार लवकरात लवकर सोडवतं। किंवा पगारवाढ असेल, कुठल्याही प्रकार शिक्षक जरी असले, त्या शिक्षकांना जर पगारवाढ हवी असली तर सर्व शिक्षक वृंद सर्व शिक्षक जे काही बंधू भगिनी असतील ते एकत्र येतात आणि त्यांना लवकरात लवकर न्यायसुद्धा मिळाला जातो। परंतु याउलट जर आपण शेतकरी वर्गाचा विचार केला तर शेतकरी वर्ग कुठेही एकत्र येत नाही आणि जरी आले तरी ते तुटपुंजी येतात। म्हणजे काही शेतकरी बांधव येतात आणि बाकीचे असं म्हणतात तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, लेकिन कोई भी साथ नहीं होता है। आणि ह्याचमुळे शेतकरी बांधव जर आज मागे राहिला असेल तर याला कारण फक्त शेतकरी बांधव आहे। कारण शेतकरी बांधव स्वतःसाठी कधी एकत्र येत नाही। एक शेतकरी जर पुढे गेला तर दुसरा शेतकरी मागे थांबतो, कारण त्याला अशी काळजी असते आज माझ्या शेताला पाणी भरायचे, आज मला हे करायचे ते करायचे, असे शेतकरी बांधवांचे प्रश्न असतात। हे प्रश्न सुद्धा महत्त्वाचेच आहेत। मी असंही म्हणणार नाहीये की तुम्ही सर्व काही सोडून तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी व्हा, परंतु मित्रांनो, जर आपला हक्क मिळवून घ्यायचा असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल, आपल्याला संघटित व्हावं लागेल। आणि आपल्या शेतकरी बांधवांचं एक धोरण आहे, आपण शेतकरी बांधव स्वतः उपाशी राहतो, मात्र समोरच्याला किंवा जनतेचं पोट भरवण्याचं काम आपला शेतकरी बांधव करत असतो। आणि त्याच शेतकरी बांधवाला आज उपाशी मरण्याची वेळ आलेली आहे। कारण खेडोपाड्यांमध्ये जर आपण शेतकरी बांधवांचा विचार केला तर शेतकरी बांधवांवरती कर्जाचा बोजा आहे, दुसरीकडे वाढतं तापमान आहे, त्यानंतर जी काही शेती पिकं आहेत त्या पिकांचं एवढं वाढत्या तापमानामुळे नुकसान होत आहे, दुसरीकडे पाणी टंचाई आलेली आहे आणि एकीकडे उष्णता आणि एकीकडे पाणी टंचाई, यामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान होत आहे। आणि खर्च मात्र शेतीला जो पाहिजे तो होतच आहे, परंतु उत्पादन निघण्यावेळी जरा शेतीमध्ये काही भांडवल त्या शेतकऱ्याला भेटत नाही आणि अशातच त्यांच्यावरती पहिलाही बोजा आहे आणि पहिलं कर्ज आपण भरलेलं नाही, त्यामुळे शेतकरी बांधवांना पुढील वर्षासाठी पुढील नवीन पिकांसाठी कर्ज भेटत नाहीये। आणि त्यामुळे सध्या जर कोणी सर्वात जास्त दुःखी असेल तो फक्त आणि फक्त शेतकरी बांधव आहे। परंतु मित्रांनो, आपल्याला जर कर्जमाफी घ्यायची असेल तर हे सरकार आपल्याला स्वतःहून देणार नाही, तर आपल्याला त्यांच्याकडून हिसकावून घ्यावी लागणार आहे किंवा आंदोलन करून आपल्याला लढून ती कर्जमाफी घ्यावी लागणार आहे। त्यामुळे कुठलेही आता रविकांत तुपकर साहेब असतील, त्यानंतर बच्चू कडू भाऊ असतील, कुठलेही शेतकरी नेते जर आंदोलन करत असतील तर त्यांना सर्व शेतकरी बांधवांनी साथ द्यावी, एकत्र यावं, संघटित व्हावं आणि अभी नाही तो कभी नाही। कारण आज जर तुम्ही विचार केला नाही, आज जर तुम्ही शेतकरी बांधव एकत्र आले नाही तर कधीच तुम्ही एकत्र येऊ शकणार नाही आणि याचाच फायदा हे सरकार घेत आहे। त्यामुळे मित्रांनो, एकत्र या, संघटित व्हा, एकजूट व्हा, एक विचार करा आणि आपल्याला कर्जमाफी मिळवून घ्या। कारण ती मिळवल्याशिवाय आपल्याला भेटणार नाही, म्हणजे आपण काही न करता आपल्याला सरकार देणार नाही। कारण सरकारला जर कर्जमाफी द्यायची असली तर सरकारने यापूर्वीच दिली असती। ज्यावेळेस हिवाळी अधिवेशन झालं, त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, यामध्ये जर सरकारला आपली कर्जमाफी करायची असती तर सरकारने केली असती, परंतु सरकारने ही कर्जमाफी केलेली नाही आणि आता तरी सरकार कर्जमाफी करेल असं कुठल्याही प्रकारचं धोरणही दिसत नाहीये। त्यामुळे मित्रांनो, तुम्हीच एकत्र या, तुम्हाला तुमचा हक्क हा मिळवून घ्यावा लागणार आहे, भांडून का होईना पण तो घ्यावा लागणार आहे। आणि या सरकारला जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाहीये, तुम्ही एकजूट होत नाहीये, तुम्ही संघटित होत नाहीये, तोपर्यंत तुमचा विचार मात्र कुठेही केला जाणार नाही। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी फक्त कमेंट्समध्ये
लिहून चालणार नाही की आमची कर्जमाफी झाली पाहिजे, आम्हाला आमच्यावरती बोजा आहे किंवा आमची कर्जमाफी झाली पाहिजे, काळाची गरज आहे, शेतकरी बांधवांना कर्जमाफीची नितांत गरज आहे, हे फक्त कमेंट्समध्ये लिहून चालणार नाही आहे. तर तुम्हाला यासाठी सामोरं जावं लागणार आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधवांना एकत्र येऊन एकजूट होऊन आपला हक्क हा मिळवून घ्यावा लागणार आहे. त्यामुळे मित्रांनो, यानंतर जे काही शेतकरी नेते आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आंदोलन करतील त्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा, जेणेकरून सरकारला सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्यासाठी घाम फुटेल आणि सरकार लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल. मित्रांनो, यावरती तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.